स्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भूतु मे सदा शान्तिर्भूतु मे सदा श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषणायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं त्रैलोक्यतिलकान् सर्वान् जगन्मङ्गलकारिणः लोकोत्तमान् शरण्याश्चार्हत सिद्धान्नमाम्यहम्। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की, 24 तीर्थंकर भगवान की, आचार्य गुरुवर सकल कृतिमुनि महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी मुनि महाराज की, शांतमूर्ति वासलरत्नगर आचार्य गुरु सनमती सागर जी मुनि महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रबाबू सागर जी मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की। परवा दिवशी मुनिश्री चंद्रकीर्ती मुनि महाराजींनी उदाहरण दिले होते कि यद्यपि वे मुनिराज अपने नेत्रों से अनेक प्रकार के अनर्थ दिखते हैं, कानों से बड़े बड़े अनर्थ सुनते हैं और अपने हृदय में सार असार समस्त पदार्थों को जानते हैं, तथापि वे साधु इस लोक में गूंगे के समान सदा बने रहते हैं। वे कभी किसी की निंदा नहीं करते हैं और न किसी की अकारण स्तुति करने वाली बात कहते हैं। इथं आचार्य सकलकीर्ती मुनी महाराजी सांगत आहेत की मुनींचं स्वरूप सांगत आहेत। याच्यामध्ये ते मुनींचं महात्म्य कसं आहे, असे श्रेष्ठ मुनी कसं आहेत की ते मुनिराजी जंगलामध्ये असो किंवा वस्तीघाट ठिकाणी असो, त्यांच्यासमोर एखादी कितीही वाईट घटना चुकीची घटना दिसले किंवा ऐकायला आले तर स्वतःच्या कानाने अनेक वेगवेगळे चुकीचे घटना पाहत असतील, ऐकत असतील, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये म्हणजे मनामध्ये सार असार म्हणजे काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे अशा समस्त त्यांनी वस्तूला पाहताना पदार्थांना पाहतात, जाणून घेतात, तरीसुद्धा ते मुनिराज ह्या लोकांमध्ये असूनसुद्धा त्या घटनेला पाहूनसुद्धा त्यांनी ऐकत नाहीत। ते किवंड्या असल्यासारखं राहतात। का बरं? कारण त्याच्यामुळं त्यांचे परिणाम बिघडून घ्यायचे नाहीत। कशासाठी? परिणाम बिघडायला नको म्हणून ऐकूनसुद्धा न ऐकल्यासारखं राहतात। त्याने ऐकायला येत नाही असं नाही, ऐकायला येतं, परंतु जसं उदाहरणामध्ये जर का तुमच्या परिवारातले किंवा तुमच्या परिचयामधले असणारे एखाद्या व्यक्तीचं जर का भांडणं होत असेल तर तुम्ही काय करता? लगेच जाता, त्याला गप्प बसवायला बघता, काय आहे ऐकून ते शांत करायला बघता। परंतु हे मुनिराज अकिंचन्य भावना भावत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलीही भावना म्हणजे पर जीवाच्या प्रती ठेवत नाहीत। ह्या जगामध्ये ते स्वतः एवढं अकिंचन भावना करतात की राग द्वेषाला निमित्त असं कुठलीही घटना दिसली किंवा ऐकण्यास आली तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांनी वाईट परिणाम करून घेत नाहीत। ऐकूनसुद्धा न ऐकल्यासारखं असं गुंग्या समान किवंड्या समान राहतात। वे कभी किसी की निंदा नहीं करते। असे मुनिराज कधीही कुणाचीही निंदा करत नाहीत और न
किसी की अकारण स्तुती करने वाली बात कहते हैं. विनाकारण कुणाची स्तुती करत नाहीत, कुणाचं नाव ठेवत नाहीत, कुणाकडून स्तुती करून पण घेण्याची भावना करत नाहीत आणि कुणाची स्तुती करत नाहीत. असं निर्मल परिणामाने आत्मविशुद्धीने हे महामुनिराज राहत असतात. कारण याच्यामध्ये हे महामुनिराज शब्दामध्येच आहे उल्लेख की मुनी म्हणजे मौनी, मुनी म्हणजे मौनी. आता हे मौनी कसे आहेत, त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. एक महामुनिराज जंगलामध्ये साधना करत होते. एक अन्य धर्मातली कथा आहे, हिंदू साधू किंवा अन्य साधू कोणतरी आहे, त्यांची एक कथा ऐकायला मिळाली होती. जंगलामध्ये साधनेसाठी बसले होते, शांत परिणामाने राहत होते. कालांतरानं त्यांच्याजवळ एक राजा आला, जंगलामध्ये वनक्रीडेसाठी गेला होता आणि त्यांनी पाहतात की जंगलामध्ये शांत असे साधू बसलेले आहेत. तो राजा उतरतो घोड्यावरून आणि जवळ जाऊन बसतो आणि थोड्या वेळाने ते साधूंचं साधना आधी संपल्यानंतर डोळे उघडतात आणि पाहतात. त्यावेळी ते राजा त्या मुनिराजांच्या जवळ जातात, साधूंच्या जवळ, आणि विचारतात की आपलं आरोग्य कसं आहे, आपल्याला इथं सुख शांती आहे का, आधी सर्व गोष्टी विचारतात. त्यानंतर त्या राजाची भावना होती की त्यांनासनी भरपूर काळ झालं होतं की पुत्र उत्पन्न झाले नव्हते. काय झालं नव्हते? पुत्र उत्पन्न झाले नव्हते. मग राजा विचारतो त्या साधूंना की भरपूर काळ निघून गेला, मला पुत्र उत्पन्न झालं नाही, मला कधी पुत्र उत्पन्न होईल, असे विचारले त्या साधूला. मग त्यानंतर ते साधू म्हटले, तुम्ही काय काळजी करू नका, उत्पन्न होईल म्हटले आणि शांत थांबले. मग 6 महिने झालं, वर्ष झालं, 2, 3, 4 वर्षे झाली, तरीसुद्धा राजाला काय पुत्र उत्पन्न झाला नाही. हे तर साधू विचारत होते, चौकशी करत होते. एक दिवस त्या साधूंचे परिणाम बिघडले आणि अकारण त्या साधूचं मरण होऊन ते साधू त्या राजाचा पुत्र म्हणून उत्पन्न झाले. राजाच्या राणीच्या गर्भामध्ये त्याचा जीव गेला तिथं. मग आणायच्या निमित्ताने मग ते साधू तिथं राणीच्या गर्भामध्ये गेल्यानंतर विचार करतो की गपगुमानं जंगलामध्ये साधना करत होतो ते बरं होतं. कुठं? जंगलामध्ये साधना करत होतो ते बरं होतं. विनाकारण त्या राजाशी बोललो आणि मला इथं येऊन बसायची पळ आली. जर का गपगुमान बसला असतो तर अजून जरा साधना झाली असती. झालं. मग मनातल्या मनात ठरवतो की जन्म झाल्यानंतर बोलायचंच नाही कोणाबरोबर. जन्म झाल्यानंतर कोणाबरोबर बोलायचंच नाही. झालं. जन्म झाला, काही काळ निघून गेले. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 20 वर्ष झाले तरीसुद्धा हा बालक बोलू लागला नाही कोणाशी. मग राजाला चिंता झाली, कधी नाही ते नवसानं हा पुत्र झाला, परंतु बोलतच नाही. राजाला थोडं काळजी वाटत होती. कालांतरानं हे राजकुमार वनक्रीडेसाठी गेल्यानंतर राजा सैन्यासोबत पाठवतो आणि आधीच नगरामध्ये दौंडी पेटवली असते की माझा जर का मुलगा जर का बोललेलं जर का कोणी पाहिले तर त्याला किमीचे दान देण्यात येईल.
म्हणजे त्याला जे पाहिजे ते दान देण्यात येईल असं सांगितले असते. मग हा राजकुमार जंगलामध्ये फिरत फिरत संध्याकाळच्या वेळी घरी येत असतो. तोपर्यंत त्याला एक आवाज येतं आणि त्याच जंगलामध्ये एक शिकारी दिवसभर शिकार शोधत शोधत असतो, परंतु त्याला शिकार सापडत नाही. आणि घरी जात असताना शिकारीसुद्धा नाराज झालेला असतो. आणि थोड्याच वेळामध्ये एका झाडावर एक पक्षी वरलेला आवाज येतो. त्याला कशाचा आवाज येतो? पक्षी वरलेला आवाज येतो. पक्षी वरडलेला आवाज ऐकल्यानंतर तो शिकारी लगेच बाण काढतो आणि आवाजाप्रमाणे बाण मारतो. बाण मारल्यानंतर तोच बाण त्या पक्ष्याला लागतो आणि तो पक्षी बरोबर राजकुमाराच्या पायात येऊन पडतो. कुठे पडतो? राजकुमारच्या पायात पडतो. पायात पडल्यानंतर तो राजकुमार त्या पक्षीला बोलतो की दिवसभर गपगुमानं झाडावर बसला होतास, तो पण तुला कोणी काय केलं नाही, विनाकारण ओरडलास, त्यामुळं तुझी ही स्थिती झाली. कोण ऐकलं? ते पक्षी ऐकला पहिल्यांदा. कोण ऐकलं? पक्षी ऐकला. पक्षी ऐकला आणि हे जर राजकुमाराचं वाक्य तो शिकारीही ऐकला. मग शिकारी ऐकल्यानंतर हा शिकारी राजापाशी जातो आणि राजाला सांगतो की तुमचा मुलगा काय करतो? बोलतो. मग बोलतो हे शिकारी सांगितल्यानंतर घरात गेल्यानंतर राजकुमार परत बोलायचं बंद आहे. राजकुमार बोलायचं बंद झाला. मग राजाने परत म्हणू लागतो, माझा मुलगा बोलत नाही, तुम्ही दान घेण्यासाठी, बक्षीस घेण्यासाठी तुम्ही मला खोटं बोलत आहे, त्यामुळं तुम्हाला फाशीची शिक्षा. कोणाला? शिकाऱ्याला. का बरं? खोटं बोललं आहे. खरं राजकुमार बोलत होता का नव्हता? बोलत होता, परंतु राजासमोर राजकुमार बोलत नव्हता. मग राजकुमार बोलवलं गेलं, कारण फाशी शिक्षा झाल्या. तो शिकारी म्हणतो की राजकुमाराला विचारत तरी एकदा. मग राजकुमाराला बोलवण्यात येतं आणि विचारतात की तुम्हाला बोलायला येते का नाही. मग राजकुमार म्हणतो की हां बोलायला येते. मग का बोलत नव्हता? मग का बोलायला येत नाही, बोलत नव्हता म्हटल्यानंतर तिने पूर्वीची सर्व घटना सांगितली, ते जंगलातलं साधूच्या पाशी गेलेलं. मग त्याच्यामुळं राजकुमार त्या शिकारीला म्हणतो, जसं मी सुरुवातीला साधू अवस्थेमध्ये जंगलामध्ये बोललो, त्यामुळं मी इथं अडकलो. मी जंगलामध्ये बोललो, जंगलामध्ये त्या पक्षीनं बोलला, ते पक्षी तिथं प्राणगत झालं. त्याच्यानंतर त्याच्याशी बोलत असताना तुम्ही ऐकला, म्हणजे शिकारी ऐकला, शिकारी अडकला. म्हणजे एकदा बोललेलं किती एखाद्या वेळेला नुकसानीचं फळक पडू शकतं. परंतु बोलत असताना सुद्धा पूर्णपणे न बोलणं हे काही होऊ शकत नाही. परंतु बोलत असताना सुद्धा योग्य वेळ पाहिजे, सार असार याचा विचार करायला पाहिजे. हित काय आहे, अहित काय आहे याचा विचार करायला पाहिजे. नंतर काय होतं, ह्या जीवाला परिभ्रमण करण्यासाठी मग एखाद्या वेळेला संसाराचा कुमार्ग सांगितला किंवा संसार परिभ्रमणाला निमित्त पापाला दोष असे जर का उपदेश दिला, तर हा जीव त्या वचनाच्या द्वारे संसार परिभ्रमण करू शकतो किंवा अन्य जीवांची हिंसा आदी होण्याची शक्यता असते. म्हणून बोलत असाल तर हिताचं उपदेश द्या. आचार्य सन्मित सागरजी सांगत होते की न बोलणं हे हिऱ्यासारखं आहे. न बोलणं हिऱ्यासारखं आहे. कमी बोलणं हे सोन्यासारखं आहे. आणि योग्य बोलणं म्हणजे
कमी प्रमाणात आणि हिताचा उपदेश देणं हे चांदीसारखं आहे. आणि योग्य अयोग्य हित अहित याचा काही विचार न करता बोलणे हे भंगार म्हणजे गंजलेल्या सोन्यासारखं आहे. म्हणून आपण विचार करायचा आहे की बोलत असताना आपण कुठल्याही जीवाला दुःखी कष्टी होऊ नये, हिताचाच उपदेश द्यावा, ह्या प्रकारे आपलं वचन असावे. परत पुढे सांगतात, वे मुनिराज विकता नहीं तो करते है एवं नहीं सुनते है. म्हणजे विकथा हे मुनिराज बोलत नाहीत, विकथा बोलत नाहीत आणि विकताना ऐकतही नाहीत. स्त्री कथार्थाक भक्तराज चौरमृषा कथा खेट करवट देशाद्री पुरा करादिजा कथा नटानां सुभटानां च मल्लानामिन्द्रजालिनां धूतकार कुशीलानां दुष्टम्लेच्छादिपापिनां वैरीणां पिशूनां च मिथ्यान्दृशा कुलिङ्गिनां रागाणां द्वेषीणां मोहातार्दीनां विकथावृथा इत्याद्या पराब्रही कथा पापखण्डनिर्विध कथयन्ति न मौनाढ्या जातु श्रुण्वन्ति ना शुभा. आचार्य भगवान सांगत आहेत की मौन धारण करने वाले वे मुनिराज स्त्रीकथा, अर्थकथा, भोजनकथा, राजकथा, चोरकथा व मिथ्या कथाएं कभी नहीं करते हैं. इसी प्रकार खेट करवट देश पर्वत नगर खानी आदि की कथाएं भी कभी नहीं करते हैं. तथा वे मुनिराज नट सुभट मल्ल इंद्रजालिया जुआर खेलने वाले कुशील सेवन करने वाले दुष्ट म्लेच्छ पापी शत्रु चुगलखोर मिथ्यादृष्टि कुलिंगी रागी द्वेषी मोही और दुखी जीवों की व्यर्थ की विकथाएं कभी नहीं करते हैं. वे चतुर मुनि पाप की खानी हैं और भी अनेक प्रकार की विकथाएं कभी नहीं करते हैं तथा न कभी ऐसी अशुभ विकथाओं को सुनते हैं. ते मुनिराज मौन धारण करणारे ते महामुनिराज कधीही विकथा करत नाहीत. विकथा म्हणजे काय? स्त्रीकथा, अर्थकथा, भोजनकथा, राजकथा, चोरकथा ह्याला विकथा म्हणतात. स्त्रीकथामध्ये जिथं स्त्रियांचं वर्णन आहे, राजकुमारींचं वर्णन आहे किंवा कुशील महिला स्त्रियांचं आदी वर्णन आहे, त्यांच्या शरीराचं वर्णन आहे, याला स्त्रीकथा म्हणतात. अर्थकथा म्हणजे जिथं धनसंपत्ती व्यापार आदी या गोष्टींचं वर्णन आहे. भोजनकथामध्ये भोजनाचे अनेक प्रकारचे व्यंजन की काय कोणतं पदार्थ खाल्ल्यानंतर काय होतं किंवा अमुक ठिकाणी अमुक हे पदार्थ आम्ही खाल्लो होतो असे त्याला भोजनकथा म्हणतात. राजकथा राजकारण म्हणा किंवा राजाची आधी कथा आलं किंवा अमुक राजानं काहीतरी घटना दुर्घटना याची गोष्टी सांगणे हे राजकथा आले की ज्याच्यामध्ये भोगांचं जिथं जास्त वर्णन आहे अशा राजकथा आदी आहेत. त्यानंतर चोरकथा जिथं
कसं चोरी करावी किंवा चोरी केल्यानंतर अमुक अमुक हे धनसंपत्ती मिळाली किंवा काहीतरी मिळालं, आधी ही याची कथा म्हणजे चोर कथा आली. अशा प्रकारे मिथ्यात्व किंवा असे याला मिथ्या कथाही म्हटलं जातं. असे कथांचं कधीही ते बोलत नाहीत, नाही ते कधी ऐकत नाहीत. ह्याच प्रकारे खेट, करवट, देश, पर्वत, नगर, खाणी आदी याची सुद्धा कधीही कथाही सांगत नाहीत. शांतिधारामध्ये, बृहशांतिधारामध्ये याची नावं येतात. खेट, करवट, देश, पर्वत आदी. जसं एका गावाच्या चारी बाजूनं समुद्र आहे, असं काही क्षेत्र आहे, किंवा एका गावाच्या चारी बाजून डोंगर आहे किंवा जंगल आहे, किंवा गावाच्या चारी बाजूनं दरी आहे, असे वेगवेगळे एक विशेषण दिलेलं आहे. ह्या विशेषणाच्याद्वारे त्या नगराला काही वेळेला नाव पडलेलं असतं आणि अशा नगराची कथा कधीही ते करत नाहीत. आणि असे मुनिराज नट, सुभट, मल्ल, इंद्रजाल, जुगार खेळणे याच्यामध्ये नट म्हणजे अनेक प्रकारचे सोंग आदी धारण करणे. जसं गुलाबचंद नावाचा एक व्यक्ती होता. एक कथा एक प्रसिद्ध आहे. तो अनेक प्रकारचे सोंग धारण करत होता. राजाचा असो, गरीब असो, एका चोर असो, डाकू असो. शेवटला तर त्यांनी एका मुनिराजाचं रूप धारण केले आणि मुनिराजाचं रूप धारण केल्यानंतर स्वाध्यायही करत होते. मुनिराजाचं स्वरूप रूप धारण करायचं म्हणल्यावर स्वाध्याय केले त्याने. आणि त्याच्यामध्ये एकदा रूप धारण केल्यानंतर नाटकासाठी त्यांनी धारण केले होते, परंतु परत त्यांनी ते सोंग सोडलं नाही. सोंग म्हणजे एकदा जे रूप धारण केलं परत त्याने रूप सोडलं नाही. कारण अन्य कलाकार जे असतात पडद्याच्या मागं जाऊन लगेच थोड्या वेळामध्ये जो राजा असतो तो परत पुढं लगेच थोड्या वेळात तो भिकारीसुद्धा होतो. किंवा इंद्र असेल तर कुबेर इंद्र म्हणा, किंवा अन्य कोणतेही रूप धारण करतो, परंतु एकदा मुनी रूप धारण केल्यानंतर परत ते रूप त्याने सोडलं नाही. त्यानंतर सुभट म्हणजे एखादे जहाज आदी चालवण्यामध्ये जो अतिशय चतुर आहे तो सुभट. समुद्रातून नाव किंवा जहाज आदी इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी जो विद्वान आहे तो सुभट. मल्ल म्हणजे जो कुस्ती आदीमध्ये शरीराच्या बलाच्या द्वारे अनेक शत्रूंचा ज्यांनी संहार केलेला आहे, असं अतिशय बलवान असं मल्ल याची कथा. इंद्रजाल म्हणजे मायाचार. जसं रेवती राणीच्या कथामध्ये उदाहरण येतं. एक चंद्रप्रभ नावाचे क्षुल्लकजी यांनी अभव्यसेन आणि रेवती राणीची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक दिशामध्ये वेगवेगळे तिने रूप धारण केले, इंद्रजाल धारण केले. एका दिशेला ब्रह्मा याचं रूप धारण केलं, एका बाजूला विष्णूचं रूप धारण केलं, एका बाजूला शंकराचं रूप धारण केलं. शेवटला उत्तर दिशेला त्यांनी साक्षात समोर शरून दाखवले. परंतु तिथं अभव्यसेन तर गेले किंवा नगरातले अनेक लोक गेले, 1000 लोक गेले, परंतु रेवती राणी गेली नाही. काय गेलं नाही? तीर्थंकरांचं रूप धारण केलं होतं. काय केलं नाही? 24च काय असतात? परंतु रूप धारण केलं होतं ठीक आहे, परंतु तेच खरे तीर्थंकर आहेत का नाही हे तुम्हाला काय माहीत?
तीर्थंकर 24च असतात याच्यावर ही दृढ श्रद्धान पाहिजे. तीर्थंकर महावीर आदी ही 24 तीर्थंकर होऊन गेलेत, हे 25वा तीर्थंकर कोण? मग 25वा तीर्थंकर होऊ शकत नाही, मग हे काय झालं? हे खोटं आहे. त्याच्यावरून ते निषिद्ध केले. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इंद्रजाला आधी फसले नाहीत किंवा इंद्रजालाची अशी फसवण्याची कथा करत नाहीत असे हे मुनिराज आहेत. इंद्रजालाच्या द्वारे कुणाला फसवून कुणाकडून हित होऊ शकतं. म्हणून अशा इंद्रजालादी हे खोटी कथा करत नाहीत. जुवा खेळणेवाले जे जुगार आदी 7 प्रकार जुवादी खेळणे, शिकार खेळणे किंवा सप्तव्यसन आदी याचे कुठल्याही प्रकारे ते मुनिराज कधी कथन करत नाहीत. म्हणजेच व्यसनाला कोणीही लागू नये ह्या गोष्टीचं कथन करू शकतात. व्यसन आधी सोडण्याचा उपदेश देऊ शकतात. परंतु व्यसन करा, जुगार खेळा, मिथ्याचार आदी करा आधी कधीही वचन ते करत नाहीत. त्यानंतर कुशील सेवन करणेवाले जे चारित्र्यामध्ये दृढ नाहीत किंवा चारित्र्याचं पालन न करणे किंवा ज्यांनी कुशील केल्यामुळं अनेक प्रकारचे उपभोग भोगलेले आहेत याचं कधीही कथन करत नाहीत. भोगू नका, त्याच्यामुळं हानी काय आहे याचं उपदेश करू शकतात. दुष्ट, म्लेच्छ, पापी, शत्रू आदी हे दुष्ट म्हणजे जे वाईट आहेत किंवा दुष्ट याचा कुणालाही सदुपयोग करत नाहीत, मदत करत नाहीत, जे विनाकारण दुसऱ्यासने त्रास देतात असे दुष्ट. म्लेच्छ म्हणजे ज्याच्याकडं धर्म नाही, धर्मक्रिया नाही. जे पापी म्हणजे जे 5 पापांनी सहित आहेत, जे 5 पापामध्ये सदैव मग्न आहेत, क्रिया करत आहेत असे पापी. शत्रू जे दुसऱ्याची अतिक्रमण करून राज्य आधी लोबाडले जातात किंवा दुसऱ्याचं प्राणघात करतात असे शत्रू. चुगलखोर म्हणजे इकडची गोष्ट तिकडं सांगणे. कळीचा नारद म्हटलं जाते व्यवहारामध्ये. काय म्हणतात ते? नारायण वेगळं, नारद वेगळं. नारायण हे पद वेगळं आहे, नारद हे पद वेगळं आहे. नारदकडं 3 खंडाचा अधिपती आणि नारायण 3 खंडाचा अधिपती आहे. आणि नारद हा बालब्रह्मचारी आहे, ऋषितुल्य आहे. इकडची गोष्ट तिकडं सांगतो, तिकडची गोष्ट इकडं सांगतो, दोघांच्या मध्ये भांडण लावतो. म्हणून तर म्हटलंय कळीचा नारद. म्हणच आहे ती, म्हण आहे तसं क्रिया पण ही तशी आहे तिच्या. बालब्रह्मचारी आहे, साधुतुल्य आहे, निकट भव्य आहे, मिथ्यात्व नाही, निकट भव्य आहे, मिथ्यात्व नाही, निकट भव्य आहे. कालांतराने तोही जीव मोक्षाला जाणार आहे. परंतु ह्या स्वभावामुळं तो जीव नरकाला जातो नियमानं. म्हणून कधीही चुगलखोर, ह्याला चुगलखोर म्हणतात, म्हणून कधीही इकडचं तिकडं कधी करायचं नाही. मिथ्यादृष्टी नियमानं जो मिथ्यात्वाचा प्रचार प्रसार आदी करतात, हिंसा आदी करतात. जिनेंद्र भगवंतांनी जे 7 तत्व 9 पदार्थ आदी धर्माचा जे उपदेश दिलेला आहे त्याच्यावर कधीही विश्वास नसतं, श्रद्धा नसतं. कुलिंगी म्हणजे अस्त्र वस्त्र शस्त्रांनी सहित आहेत. दिगंबर मुद्रा सोडून जे अन्य लिंग धारण केलेले आहेत, ज्याच्यामधून संसार परिभ्रमणासाठी संसाराचाच उपदेश दिला जातो, ते कुलिंगी.
रागी द्वेषी. रागी म्हणजे काय? रागीमध्ये रागी आंबेल काय? रागी म्हणजे काय? रागी म्हणजे क्रोध करणे नाही. व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये रागीचा अर्थ आपण रागीट म्हणतोय. रागीट म्हणजे क्रोध म्हणतोय आपण. परंतु शास्त्रीय भाषाप्रमाणे रागीचा अर्थ क्रोध नाही, स्नेह करणे, प्रेम करणे. आणि द्वेषीचा अर्थ क्रोध करणे म्हणा किंवा त्याच्यापुढं थांबण्याची इच्छा होत नाही. आपल्या भगवंतांचे जे डोळं उघडं आहेत की बंद आहेत? परम भगवंताचे डोळं बंद आहेत की उघडे आहेत? हा, नाकात पडल्यात. डोळे उघडे आहेत की बंद आहेत? नासाग्र दृष्टी आहे. भगवंतांचे डोळं उघडेही नाहीत. लक्ष द्या सगळीकडे. भगवंताचे डोळं उघडेही नाहीत आणि बंदही नाही. उघडा याचा अर्थ पूर्ण उघडं नाही आणि बंद अर्थ पूर्ण बंदही नाही. असं का नाही बरं? श्वेतांबर भगवंतांची प्रतिमा बिड आहे, डोळे बंद असतात. डोळे उघडं असतात. काय लावले हा विषय नाही. डोळे उघडत असतात का बंद असतात एवढंच फक्त घ्यायचं. उघड असतात. डोळं उघडणे याचा अर्थ राग भावना आहे, म्हणजे प्रेम भावना आहे. डोळं बंद असणे याचा अर्थ द्वेष भावना आहे. जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची आवडती वस्तू किंवा व्यक्ती आल्यानंतर डोळं बंद करून बसताय का गप्प? काय करता? हां, रागानं रागानंच म्हणायचं की डोळं उघडून मोठं करून बघतो म्हणजे. क्रोध म्हणलं नाही मी, रागानं. मोहभावना. मोहभावनेनं आपण जास्त डोळे उघडून बघतो किंवा एखादी व्यक्ती ती बाजूला कुठंतरी गेलं तर आणि शोधण्याचा प्रयत्न करतो. ती मोहभावना आली. आणि द्वेषभावना, एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं भांडणं झालं तर समोर जरी आला तर बघायचा प्रयत्न करत नाही. समोर जरी आला तर बघायचा प्रयत्न नाही, म्हणजे तिथं द्वेषभावना आहे. तसं राग द्वेष यांनी सोडलेले हे महामुनिराज कधीही मोहभावना करत नाहीत, राग भावना करत नाहीत. असे हे तीर्थंकरांचं स्वरूप. त्यांच्याकडं राग, कुठल्याही जीवाबद्दल रागही नाही ना द्वेषही नाही. स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन असे नासागदृष्टी म्हणा किंवा आत्मदृष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणून तर त्यांनी कर्म नष्ट केले. जर का दुसरीकडे बघत असते तर रागद्वेषाच्या निमित्तानं कर्माचा आणि बंद बांधून आणि संसारामध्येच परिभ्रमण केले असते. म्हणून रागद्वेष सोडलेले आहेत, मोह आधी सोडलेले आहे, दुःख भावना करत नाहीत. जीवों की व्यर्थ की विकथा कभी नहीं कर दे. विनाकारण विकथा हे पापाला निमित्त आहे असं समजून ते विकथा कधीही ते करत नाही. असे हे चतुर मुनी पाप की खानी, असे हे विद्वान मुनी जे चतुर्ज्ञानाच्या द्वारे, आता चतुर्ज्ञान म्हणजे चार अनुयोगच्या द्वारे म्हणा किंवा द्रव्य क्षेत्र कालभाव याच्या अपेक्षेनं म्हणा, कधीही संसार परिभ्रमणासाठी पापाचं बंद होऊ नये, संसार परिभ्रमण होऊ नये याच्याकडं पूर्णपणे लक्ष देऊन जे सदैव सतर्क आहेत, असे हे चतुर्मुनी पापाच्या खाणीला सोडून ते अनेक प्रकारच्या विकथांना ते कधीही बोलत नाहीत आणि
नही कधी असे अशुभ असे विकथांना कधी ऐकत नाहीत. म्हणून विकथांना कधी बोलत नाहीत आणि ऐकत नाहीत. याच्या निमित्तानं संसार परिभ्रमण होतं म्हणून ते मौन राहतात. जरी बोलले तर हिताचाच उपदेश देतात. जीवाच्या कल्याणासाठी किंवा मोक्षमार्गाच्या कल्याणासाठी, मोक्षमार्ग प्राप्त करून घेण्यासाठीच ते महामुनिराज बोलत असतात. पुढे सांगतात, विकथा करने वाले की मुनिराज संगती भी नहीं करते. विकथाचारी नाम स्वान्य वृथा जन्म विधायीनाम दुर्धिया क्षण मात्रम न संगमिच्छन्ति धीधना. जो विकथा कहने वाले लोग अपना और दूसरों का जन्म व्यर्थ ही खोते हैं, ऐसे मूर्ख लोग की संगति वे बुद्धिमान मुनिराज एक क्षण भर भी नहीं करते. असे हे महामुनिराज अशा जीवांच्या पासून सदैव दूर असतात, जो विकथा ज्याच्या मुखातून सदैव बाहेर पडत असतं. जे संसारा परिभ्रमण असे निमित्त विकथा ज्याचे सदैव उच्चारण होत असतं, अशा व्यक्तीजवळ ते महामुनिराज कधीही थांबत नाही. दुसरों का जन्म व्यर्थ ही खोते है. आणि ह्या विकथाच्या निमित्तानं स्वतःचीही दुर्गती होते आणि दुसऱ्याचीही दुर्गतीला निमित्त असं हे घडत असतं. असे हे मूर्ख लोक विकथा करणारे, त्यांच्या संगतीमध्ये असे बुद्धिमान असे चतुर्मुनी महामुनिराज एक क्षण मात्र सुद्धा तिथं थांबण्याचं इच्छा करत नाही. आचार्य सरमती सागरजी सांगत होते, एखाद्या वेळेला कोणतरी शत्रू दिसेल तर गल्ली बदलून जावं म्हणून सांगत होते. काय सांगत होते? एखादा शत्रू कोणतरी दिसत असेल तर गल्ली बदलून जावं म्हणून सांगत होते. आणि एखादा मूर्ख पापी असं जर का दिसला तर डायरेक्ट गाव बदलून जावं म्हणून सांगत होते. याचा अर्थ काय घ्यायचा आहे? त्याची संगती तिथं करायची नाही. आणि ह्या अशा लोकांच्या संगतीमुळे स्वतःचंही अहित होतं आणि त्याच निमित्ताने दुसऱ्याचंही अहित करू शकतात. म्हणून एक क्षण मात्र सुद्धा विकथा करणाऱ्यांची संगती धारण करायचं नाही. मग असे मुनिराज काय करायला पाहिजे? मुनिराज कैसे वचन नहीं कहते. पुढे सांगतात, कोत्कुच्च मथ कंदर्पम मौखर्यम साधु निंदितम हास्यादि प्रेरकम जातु दुर्वचो न ब्रुवन्ति ते. वे मुनिराज शरीर में विकार उत्पन्न करने वाले वचन कभी नहीं करते. काम वासना को बढ़ाने वाले वचन कभी नहीं करते. साधुओं के द्वारा निंदनीय ऐसे बकवाद कभी नहीं करते और हंसी को उत्पन्न करने वाले दुर्वचन कभी नहीं करते. असे हे महामुनिराज शरीरामध्ये रागद्वेष असो किंवा विषय वासना आदी असो, असे
विकार उत्पन्न करणारे किंवा मन वचन कायेमध्ये परिणाम बिघडण्यासारखे असे कधीही वचन बोलत नाहीत. काम वासना निमित्त असे कधीही करत नाहीत. साधूंच्या द्वारे निंदनीय दुसऱ्यांच्या निंदक वचन कधी बोलत नाहीत. आणि बकवाद म्हणजे ज्याच्यामधून सार वस्तू नाही असे निस्सार वचन कधी बोलत नाहीत. बोलले तर काय बोलणार आहेत? हितकारक वचनच बोलणार आहेत. एखाद्या वेळेला मुनिराजांचे वचन कटूही वाटू शकतात, परंतु त्याच्या मागचा जर का उद्देश जर का त्या जीवाचं हित करण्यास असेल, संसार परिभ्रमण नष्ट करण्याचा उपदेश असेल, संसार भ्रमण नष्ट करण्याचा जर का उपदेश असेल, तो सद्मार्गाला लावो असं वचन बोलत असताना एखाद्या वेळेला कटू जरी वचन बोलले तरीसुद्धा अहितकारक वचन कठोर वचन कर्कश वचन असूनसुद्धा ते मृदूच वचन आहेत. जसं डॉक्टर एखाद्या रोगी व्यक्तीचं शस्त्रक्रिया करायचे असेल, शरीरामध्ये आतल्या बाजूला गाठ आधी झालेला असेल तर वर्षावर मलमपट्टी करून चालते का? काय करावं लागतं? नुसता वर्षावर मलमपट्टी आधी करत राहिलो तर वरनं हे तुम्हाला बरं वाटेल, परंतु आतल्या बाजूला ते रोग वाढत जातो. म्हणून काही वेळेला शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया करणे म्हणजे आतनं फाडायला पाहिजे. फाडण्याच्या आधी मुलीचं इंजेक्शन देतात किंवा एखादा बिनभुलीचं ऑपरेशन करतात. एखादा काही वेळेला बिनभुलीचंही औषध करतात. दारू पिलेल्या माणसाला भूल दिलं तर त्याला चढतच नाही भूल, कारण त्याच्यापेक्षा मोठं त्यानं भुलीचं औषध घेतलेलं असते. काय बरं, डॉक्टर औषध देण्याच्या अगोदरच तो मोठं औषध घेतलेलं असते, त्यामुळे त्याला भूल चढतच नाही. म्हणून बिनभुलीचं कधी औषध देतात, शस्त्रक्रिया करतात. परंतु त्यावेळेला शस्त्रक्रिया करत असताना सुद्धा त्या जीवाला त्रास देण्याची भावना असते का? नाही. त्याच्या हिताचा जो त्याने कल्याणासाठीच ते करत असतात. म्हणून काही वेळेला वाईट कठोर कर्कश वचन जरी वाटले तर हिताचा उपदेश किंवा कल्याणाचा उपदेश असेल तर त्याला वाईट मानून घ्यायचं नाही. हसी को उत्पन्न करने वाले दुर्वचन कभी नहीं करते. ज्याच्यामधून हास्य विनोद, दुसऱ्याची चेष्टा करण्याचं, दुसऱ्याला निंदनीय, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी एखादी ते निंदक वचन कधीही बोलत नाहीत, असे वचन कधीही बोलत नाहीत. ह्या प्रकारे ते मुनिराज कधीही अहितकारक वचन बोलत नाहीत. वे मुनिराज धर्मोपदेश एवं श्रेष्ठ कथा ही कहते हैं. आता याच्या अगोदर आपण पाहिलो की कसे वचन बोलायचं नाही, कसे वचन बोलत नाहीत, आपण याच्या अगोदर पाहिलो. आता परत पुढे सांगत आहेत ते मुनिराज बोलले तर काय बोलतात? निर्विकारा विचाराज्ञा शिव श्री साधनोद्यता शिवाय धीमतां नित्यं दिशन्ति धर्मदेशनां श्रीजिनेन्द्र मुखोत्पन्ना महापुरुष संभवा संवेगजननी सारास तत्वगर्भा शिवंकरा
रागारी नाशिनी चित्त पंचेंद्रिय निरोधिनी सत्कथा धर्म संबंधा कथयन्ति सतां विदः। विकार रहित विचारशील और मोक्ष लक्ष्मी को सिद्ध करने में सदा तत्पर ऐसे वे मुनिराज मोक्ष प्राप्त करने के लिए बुद्धिमानों को सदा धर्मोपदेश ही देते हैं। जो धर्म संबंधी श्रेष्ठ कथा भगवान जिनेन्द्र देव के मुख से प्रकट हुई है, जिसमें तीर्थंकर ऐसे महापुरुषों का कथन है जो संवेग को उत्पन्न करने वाली हैं, सारभूत हैं, तत्वों के स्वरूप को कहने वाली हैं, मोक्ष देने वाली है, राग द्वेष रूपी शत्रु को नाश करने वाली हैं तथा मन और पंचेंद्रियों को रोकने वाली है। ऐसे श्रेष्ठ कथा ही वे चतुर मुनिराज सज्जनों के लिए कहते हैं। आता ते धर्मोपदेश दिले किंवा जरी मुनिराज बोलले तर कुठल्या प्रकारे बोलतात, काय बोलतात? जसं मन वचन कायेमध्ये कुठल्याही प्रकारची विकार भावना उत्पन्न होऊ नये असे वचन बोलतात। विचारशील ज्याच्यामधून चारित्र्याची वृद्धी होईल, चारित्र्य वाढेल, श्रावक धर्म किंवा मुनी धर्म याच्यामध्ये एखादा जीव वाढत जाऊन चारित्र्यामध्ये दृढता करून तो पापाला नाश करेल असे सद्विचार विचारशील चारित्र्याचे वचन बोलत असतात। आणि याच्या माध्यमातून मोक्षलक्ष्मी म्हणजे सर्व कर्म नष्ट करून मोक्षरूपी लक्ष्मीला तो जीव सिद्ध करून घेऊ शकतो। अशामध्ये तत्पर असे श्रेष्ठ वचन ते महामुनिराज मोक्षप्राप्तीसाठी ते सदैव करत असतात। आणि या मोक्षासाठी असे महामुनिराज बुद्धिमान सदा कायमस्वरूपी धर्माचाच उपदेश देत असतात। आणि ह्या धर्मसंबंधी श्रेष्ठ वचनाच्या द्वारेच जिनेंद्र भगवंतांनी जसे दिव्य ध्वनीमध्ये 11 अंग 14 पूर्व याच्याद्वारे जे द्वादशांग वाणी आहे प्रकट झालेले आहे, अशा ह्या खऱ्या देवशास्त्र गुरु किंवा नवदेवता याचं ज्याच्यामध्ये कथन आहे असे धर्माचा उपदेश 4 अनुयोगच्या द्वारे देत असतात। आणि ज्याच्यामध्ये तीर्थंकर असो, चक्रवर्ती, बलभद्र असे 149 महापुरुष झालेले आहेत। अशा महापुरुषांचंच प्रथमानुयोगमध्ये वर्णन आहे। अशांची कथा करतात, विकथा करत नाहीत, कथा करतात म्हणजे धर्माचा उपदेश दिलेला आहे, जेणेकरून पूर्वी महापुरुषांनी काय केलं ज्याच्यामधून त्यांनी सच्चारित्राला धारण करून त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली, किंवा सप्तव्यसनाच्या द्वारे कुठल्या जीवानी काय क्रिया केल्यानंतर जीव दुर्गतीला जातो याचेही कथन केले। अशा ह्या समीचीन शास्त्राचाच उपदेश देतात। आणि ज्याच्यामुळं हा जीव संवेगाला उत्पन्न करतो म्हणजे संसारापासून भीती उत्पन्न झाल्याशिवाय हा जीव समीचीन मार्गाला लागत नाही, मोक्ष मार्गाला लागत नाही। म्हणून संवेगाला उत्पन्न करण्यासाठी हे धर्माचा उपदेश अतिशय उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य आहे।
सारभूत आहे, म्हणजे 3 लोकांमध्ये सारभूत वस्तू, 3 भूमी सार वीत राग विज्ञानता, शिवस्वरूप शिवकार नमहू त्रियोग संहारिके. ह्या 3 लोकांमध्ये सार आहे. कुठलं द्रव्य आहे? सारभूत काय आहे? मोक्षमार्ग. अशा ह्या मोक्षमार्गाचं जिथं कथन आहे, अशा मोक्षमार्गाचं कथन ग्रहण करण्यायोग्य आहे. तत्वों के स्वरूप कहने वाली है. 7 तत्वांचं जिथं कथन आहे, मोक्ष देणे वाले आहे, ते ग्रहण करून त्याच्या मार्गाने आपण चालत गेलो तर आपल्याला मोक्ष आपल्याला ती देणार आहे, मोक्षलक्ष्मी मिळणार आहे. राग द्वेष रूपी शत्रु को नाश करने वाली है. आणि मोक्षाला जायचं असेल तर राग द्वेष रूपी ह्या शत्रूला नष्ट करा पाहिजे, किंवा ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय, अंतराय आदि ह्या घाती कर्माला नष्ट करा पाहिजे, नाश करायला पाहिजे. तथा मन और पंचेंद्रियों को रोकने वाली है. 5 इंद्रिय आणि मन किती झाले? 6. 6 इंद्रिय आणि अनिंद्रिय याला रोखल्याशिवाय, याला संयमित केल्याशिवाय हा जीव कर्माच्या आश्रवला रोखू शकत नाही. जसं या 5 इंद्रिय आणि मनाला रोखू शकत नाही, तसं तो जीव आश्रवालाही रोखू शकत नाही. जो जीव या इंद्रिय आणि मनाला रोखतो, तोच जीव आश्रवालाही रोखतो. म्हणून असे हे श्रेष्ठ कथा करणारे मुनिराज चतुर आहेत, विद्वान आहेत, आणि अशा ह्या जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या धर्माचा उपदेश ग्रहण करून तो जीव आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेतो. आणि याच्यामुळंच आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती असे मोक्षलक्ष्मी प्राप्त करून घेते. आणि आपणही सर्वजण प्राप्त करून घेऊ, हीच मी भावना ठेवतो. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय हो.